एकट करून दे या बाबा आता या इकडे चला घ्या जागी देश में काढा 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 काढली परिवार ईश्वर की सबसे बड़ी संस्था है। फिरवा सगळ्यांना मागच्या एकदम नॅचरली बड़ी संस्था हॅपी न्यू इयर फिरायला गेल्यानंतर तसंच वाटलं फिरायला गेलं हा ना डान्स फेस बघून त्यांचा डान्स फेस बघून अनेक अधिकारी यायला घाबरत असताना किंवा जिल्ह्यामध्ये आल्याच्यानंतर आम्हाला मोठी शिक्षा आहे असं वाटलं जात असताना या जिल्ह्यामध्ये मला सेवेची संधी कशी मिळेल यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करायला लागेल आणि इथल्या माती आणि माणसामध्ये माझी सेवा कशी करावी लागेल याची काळजी वापरावी. जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन या ओळखीच्या पलीकडे जाऊन या जिल्ह्याचे मित्र म्हणून त्यांच्याकडे हातीला पाहतो आणि कोरोनाच्या काळापासून सुरुवातीच्या काळापासून त्यांच्या अलीकडच्या काळामध्ये माझं त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये खूप राहणे झालेलं आहे म्हणून त्यांच्याकडे सर इतकी उदाहरणं आहेत की त्यांच्या मदतीमुळं किंवा त्यांच्या एका भूमिकेमुळं कुणाच्या तरी आयुष्यामध्ये मरणांतिक झिरप पडले अशा अनेक उदाहरणं त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे अशोक पवार साहेब यांनी काय कमवलं असं जर तुम्ही म्हणत माणसं नाही माणसांचे जीव कमवणारी व्यक्ती आहे म्हणून हा सत्कार हा प्रेम सोहळा किंवा ते दायित्व काय सिव्हिल सर्जनसाठी नाही सिव्हिल सर्जनच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या एका माणसाने माणुसकीचा धर्म जगताना किती माणसं वाचवली किती माणसं जगवली आणि किती नाते जगली याचा हा सन्मान सोहळा म्हणून साहेब तुमचा वाढदिवस आहे म्हणून हा सन्मान नाही या निमित्ताने आपल्या सर्वांची बैठक होती एका दिला आणि आज जिल्ह्याला या बैठकीची गरज आहे तुम्ही या जिल्ह्यामध्ये आजची परिस्थिती पाहता जी अत्यंत आवश्यक आणि गरजेची गोष्ट जर कुठं असेल तर ही आमच्या एकत्रित बसण्यामध्ये इथं सगळे समीकरण आहे आपल्या पाठीमागे जो फलक लावला आम्हाला या राष्ट्र आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्या महिला नेतृत्वाने काम केलं आहे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने साड्यांचं वाटप करणार आहे आणि त्या स्त्रीजन्म देणाऱ्या मातृत्वाचं तो खूप डोकं लावलं दादासाहेब मुंडेंनी आम्ही याच्यामध्ये की कुठल्या आता हे खरं म्हणजे हे सुद्धा दुर्दैव आहे म्हणजे डॉक्टर साहेब म्हणजे याच्यामध्ये सामाजिक अभिसरण आहे राजकीय अभिसरण आहे धार्मिक अभिसरण आहे केवळ साड्यांचे दाते नाही इकडे सुद्धा म्हणजे हे खरं म्हणजे आमच्या डोक्यात कधीच येत नव्हतं पण आता बघा तुम्ही जे ओबीसी समाजाचा उद्धार करतात त्याचा मराठा समाजातला जे ओबीसीतला आहे त्याचा मराठा जे मराठा आहे ते ओबीसी असं कॉम्बिनेशन करून आणलं जिल्हा ओबीसी जयंती आहे त्या दिवशी दादासाहेब मुंडे साड्या देणार तर तुम्ही साड्या देणार नाही का त्या दिवशी कार्यक्रम त्या साड्या वाटपाच्या वेळेस त्याच्यावर संबोधन होईल त्याची बातमी होईल आणि समाजामध्ये एक विचार साड्या देणार त्यासाठीचा खर्च खूप शुल्लक बाब आहे आता डॉक्टर थोरात साहेबांनी त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे ती इतकी व्यापक आहे आणि ती तितकीच गरजेची आहे केवळ भूमिका व्यापक असून भागत आज जिल्ह्यामध्ये असेल राज्यामध्ये असेल जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आज आम्हाला समाज सर्जनशील ठेवण्यासाठी ज्या विचाराची गरज आहे तो आपण कुठल्याही माध्यमातून त्यांनी त्यांचा सगळा वाढदिवस त्याला समर्पित केला म्हणजे वाढदिवसामध्ये त्यांनी आवाहन केलं की मला तुमच्या साड्या द्या तर 150-200 साड्या त्यांना येऊन पडल्या म्हणजे एक व्यक्ती जेव्हा समाजाच्या भल्यासाठी काम करते समाज सुद्धा त्याच्या पाठीशी उभा राहतो त्याचे जिवंत उदाहरण म्हणून आम्ही जिल्हा म्हणून तुमचे खूप आभार मानतो
म्हणजे कधीही तुम्ही आता अनेक अधिकारी त्या कर्तव्याला शिक्षा म्हणून पाहतात, पण त्यांनी त्याला संधी म्हणून बघितली. अगदी पोट तिडकीने वरी काही लगे लावून सारे कुटाने करून पण ते जिल्ह्यात येतातच. आणि आल्याच्या नंतर सुद्धा केवळ स्वस्त बसत नाही. आणि केवळ बीड शहर बीड जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरचे जे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथं सुद्धा कशी सेवा मिळेल, तिथं सुद्धा कशी ऑपरेशन होतील, बाहेर जाणारे पेशंट कशी इथंच काम होईल, तिथून अंबेजोगाईला औरंगाबादला राहणारे रेफर पर्सेंटेज होता तो अत्यंत कमी झाला. याचा आपल्याला फायदा होतो. आमच्यासारख्या लोकांना मी त्या दिवशी सुद्धा बोलता म्हणलं दादा साहेबांना, तुम्ही सिव्हिल मध्ये येताना मला असं अजिबात वाटत नाही भागवत. मी सिव्हिल मध्ये येताना मला असं वाटतं मी सिव्हिल सर्जन. ही संधी आणि ही बरं तुम्ही दिलेली संधी मला वाटली पाहिजे ना. मला कधी सिव्हिल मध्ये येताना असं वाटत नाही भागवत, मला वाटतं सिव्हिल सर्जन. त्याचं कारण सांगू काय, हे माझ्यावर फक्त प्रेम करतात म्हणून नाही, हे माझ्यावर प्रेम करतात म्हणून या यंत्रणेमधला प्रत्येक कर्मचारी अधिकारी माझ्याकडे बघत असताना हे म्हणजे थोरात आहे असं बघतात. ही संधी देत नाही, मी त्याचा गैरफायदा घेत नाही, हा एक वेगळा विषय. म्हणजे मला की एखादा पेशंट अडकलेला असेल तर मला त्यांना फोन लागलाच असं काही नाही, मी समोर जाऊन उभा राहून त्याचा फायदा होतो. आणि हे केवळ माझंच नाही, के वडवाने सुद्धा सिव्हिल मध्ये आल्यावर काय साध्या रुबाबात काम करत, ते सुद्धा सिव्हिल सर्जन सारखंच काम असतं. आणि हे तरी काय करतात, पैसे थोडी कमवतात. आता आमच्यासारख्या अनेक लोकांचे काम होतात. तर हे हा जो एक्सरसाइज आहे ना, त्यांनी त्यांचे क्लोन तयार केले. म्हणजे सिव्हिल सर्जनचे क्लोन आहे तिथं 10-12 क्लोन असणारा सिव्हिल सर्जन फक्त येत असतात. दुसरे आलेले सिव्हिल सर्जन एकदा त्यांना माती माणसाचा काही लळा नसतो, त्यांना एक नोकरी करायची असते पगारीच्या वेतनासाठी.